मोपा एअरपोर्ट ऑलमोस्ट 1 करोड स्क्वेअर मीटर्स. स्पोर्ट्स सिटी म्हणून एक्वायर केल्ली जमीन, तातूंत स्पोर्ट्स म्हणटा तो केन्ना जावंकच ना. वर्सां गेली. स्पोर्ट्समॅन अपेक्षा दवरून रावताले स्पोर्ट्स डेव्हलप जातलो म्हणून, नॅशनल गेम्स जातल्यो म्हणून. काय जावंक ना. 10 वर्सां बीजेपी सरकार राज्य करता आनी खंयच्या तोंडार आता ते परत लोकां कडेन वयतले हो व्हडलो प्रश्न. 10 वर्सां स्पोर्ट्सच ना. आता आयुष हॉस्पिटल एका भागान येता म्हणटा. मागीर इलेक्ट्रॉनिक सिटी पेडणे वाठारांत तुया गांवांत. नॅशनल हायवे जे लँड आता एक्विजिशन चल्लां मोठ्या प्रमाणात. तुवें इंडस्ट्रियल एस्टेट आणि सगळ्यांत कंट्रोवर्शियल म्हणटा तो लिंक रोड. पयलींच्या प्लॅनान मोपा एअरपोर्ट जेन्ना प्लॅन केल्लो तेन्ना हो लिंक रोडाचो आस्पाव नासलो आणि मागीर लिंक रोड आयलो. कोणा खातीर लिंक रोड आयलो तेंय खबर आसा सगळ्यांक. एअरपोर्टाशी कांय संबंध ना. मेन प्रश्न म्हणटा तो हे सगळ्यो जमनी एक्वायर केल्यो लोकांचे, आमचे गरीब जे फार्मर आसा, शेतकरी आसा. हांव नवें काय सांगना, पयलींचेच जो इतिहास आसा तो सांगता. शेतकारांच्यो जमनी एक्वायर करून तांच्यो जमनी काढून घेतल्यो. 60% लोकांक अजून कॉम्पेन्सेशन मेळोंक ना. 60% ऑफ द पीपल हॅव नॉट गॉट एनीथिंग. सरकारान सांगचे दिला म्हणून. हे कित्याक घडटा. मोपा आणि हे सगळे पळय जे एक्विजिशन जाल्ले आसा, इन जनरल आय एम सेइंग नियरली आमी एस्टिमेट काढला ते भशेन 60% लोकांक आणि तितूंतले चडशे टेनंट्स, एग्रीकल्चरल टेनंट्स, तांच्यो जमनी फोर्सिबली काढून घेतल्यो विथ द वेपन कॉल्ड लँड एक्विजिशन ऍक्ट पयलींचो, आणि काढून तांकां कॉम्पेन्सेशन दिवंक ना. हो भंय घालून आता बाकीचे जे जमनी आसा तातूंत लँड माफिया कशी डेव्हलप जाल्या. अरे तुका कितें मेळटलें. तुजे जमनी जर फाल्यां एक्वायर केल्यो, मिनिस्टर ही जमीन एक्वायर करूंक सोदता, कितें मेळटलें तुका. 25 रुपया पर स्क्वेअर मीटर. कोर्टान झगडून वर्सां वचून 40 रुपया पर स्क्वेअर मीटर. ताच्या परस आमी तुका 400 रुपयांनी तुजे लँड दी आमकां, आमी घेवन उडयता. अशें करून तांच्यो सायनी घेवन म्युटेशन म्हणून करतात इन द लँड रेकॉर्ड्स. आणि ते म्युटेशन फॉर्म 114 बदलले काय ना. ते फॉर्म 114 घेऊन मोठे कॉर्पोरेट लॉबीज ज्यो आसा, हांव थोडी नावां वाचून दाखयलो उदाहरण म्हणून, विच आर ऑन द सस्पेक्ट लिस्ट, तांकां ह्यो जमनी विकता आणि मागीर तांचे हे विकल्या उपरांत लँड डील, सेल डीड रजिस्टर जाता ओनली ऑन द बेसिस ऑफ फॉर्म 114. हालींच सुप्रीम कोर्टान ह्या म्हयन्यात सुद्धा एक जजमेंट दिल्लो आसा की लँड रेकॉर्ड जे आसा, सर्वे रेकॉर्ड, आता गोंयान 114 म्हणूया ताका, महाराष्ट्रान 712 म्हणटा. दिस इज ओनली फॉर द पर्पज ऑफ लँड रेव्हेन्यू, जो गोंयान ना. इट इज नॉट एट ऑल अ टायटल डॉक्युमेंट. एक कॉमन मॅन जर फाल्यां फॉर्म 114 घेवन वचत की आय एम द ओनर ऑफ दिस म्हणून, आणि ते विकपाक जर गेलो आणि सेल डीड करपाक गेलो जाल्यार जावचें ना. बट इन लार्ज सेल्स, मोठ्या प्रमाणात लाखांनी स्क्वेअर मीटर जमनीचे सेल ह्या फॉर्म 114 जाल्या. आणि कितले लोकांनी ह्यो तक्रारी नोंद करून सुद्धा सरकार हाजेर कांयच लक्ष घालिना. हो यांचो ओझरे गांवांतलो एक विशय वेगळो आसा असोच, जाचेर सरकार म्हणटा इन्क्वायरी चालू आसा. केन्ना इन्क्वायरी सोंपतली खबर ना. दुसरें, जेन्ना काँग्रेस सरकारान 2013 एक नवो कायदो हाडलो आणि तो कायदो फेअर कॉम्पेन्सेशन दिवपाक जो न्यू कायदो हाडलो पळय, लँड एक्विजिशन ऍक्ट बदलून रायट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड एक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013. हातून खूप आस्पाव आसा. हातून रिहॅबिलिटेशनाचो आसा, हातून सेटलमेंटाचो आसा, हातून फेअर कॉम्पेन्सेशन, मार्केट रेट दिवपाचो कायदो आसा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणल्यार सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. जेन्ना लँड एक्वायर जाता त्या वाठारांत हाचो परिणाम कितें आसतलो त्या लोकांचेर, असो सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करपाच्या कायद्यात एक सेक्शन आसा.
जाल्यार जेन्ना प्रायव्हेट आतां ह्यो जमण्यो विकता 4 लाख स्क्वेअर मीटर, 8 लाख स्क्वेअर मीटर, 1.5 लाख स्क्वेअर मीटर, हाचो सोशल इम्पॅक्ट असेसमेंट कित्याक जायना? ताचो परिणाम त्या वाठारांतल्या लोकांचेर पडचो ना? आणि सरकार इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणून ह्या जाग्यांचेर जे प्रोजेक्ट अप्रूव्ह करता ते कशे करता? ह्या जाग्यांचे टायटल्स डिफेक्टिव्ह आसा जाल्यार आमी मागता हाचेर एक कमिशन घालचें. हे आमी एक पेडणे वाठारांतलें एक उदाहरण दिलां. हे एक उदाहरण दिलां जातून अशी नांवां आसा, थोडीच वाचता पळया. विचारून द सस्पेक्ट लिस्ट की फॉर्म 114 यूज करून गव्हर्नमेंटाच्यो जागे सुद्धा तितून मिक्स आसा. ताचो सुद्धा टायटल नासतना कितें तरी गडबेंगल करून ताणें ह्यो सगळ्यो सील्डीड केल्ले आसा. मालागा रियल्टर्स म्हणटा ताचे कडेन 8,16,000 स्क्वेअर मीटर. जेएम टाउनशिप 4,62,000. जेएम टाउनशिप 1,19,000, 1,16,000, 1,35,000. क्रिस्टान फार्म 4,38,000. एनी इलेक्ट्रॉनिक्स 3.5. लीडिंग हॉटेल्स 2.5 लाख. वाइट्स प्रॉपर्टी 2,57,000. बेसाइड रियल्टी 2,44,000 आणि सेपरेट 1,13,000. पीएन रायटर 94,000 स्क्वेअर मीटर. डेल्टा कॉर्पोरेशन नियरली 5 lakhs. आणि हे लिस्ट आसा ते भशेन हांगा वाचून सोंपचें ना. जवळजवळ 5,000 नियरली 5,000 या कांय वर्सां भितर पेडण्या तालुका येवन हांगा लँड ट्रान्सफर डीड जाल्ले आसा. कोणाचो टायटल कोणे घेतलो? हो घेता म्हाका विकता, हांव काडटा हाका विकता, तो काडटा हाका विकता, अशें एक सर्कल क्रिएट करून हाचो टायटल सुद्धा सोदपाक इतलें डिफिकल्ट केल्लें आसा. हे एक मेजर रॅकेट जातून लोकलच न्हय संपूर्ण गव्हर्नमेंटाचे मिनिस्टर सुद्धा इन्वॉल्ड आसा. अशें जर गोंय विकपाक गेलें जाल्यार कितले दीस हे गोंयकारपण उरतलें? गोंयची आयडेंटिटी कशी सांबाळटले हे सरकारान सांगपाक जाय जेन्ना आतां ते इलेक्शनाक वोट मागूंक वयतले तेन्ना. अशी मल्टिपल लँड डील्स करून आनी खुबशे जाग्यांचेर हे जाल्ले आसा म्हणून आमी म्हणटा की ज्या लोकांक कॉम्पेन्सेशन मेळोंक ना, ज्यो कोर्टान एक लँड एक्विजिशन प्रोसिजर कितें आसता सांगता, जेन्ना टायटल डिसायड जायना तेन्ना कोर्ट काडून ते डिपॉझिटान मारता. पयशे डिपॉझिट जावन आसता ते वर्सांचे वर्सां ते डिपॉझिट जावन आसता ते कोणाकच मेळना. पिळग्यो चेंज जाता, न्यू जनरेशन येता, तांकां खबर सुद्धा आसना. अशे लोकांचे गोंयच्या लोकांचे जमण्यो काडून व्हरप, पांया पंच्यो जेन्ना जागे काडून व्हरप, म्हणजे ह्या सरकारान अशें केलां की आमकां गोंयकारांक हाताक धरून ओडून दाराच्या उमऱ्यार व्हरून पावयल्या आनी लास्ट एक आमच्या गोंयकारांचेर एक किक मारून तांकां भायर उडोवपाचोच वेळ उरला फक्त. अशे प्रकार सगळे कडेन गोंयांत जाता. फॉर्म 114 यूज करून फॉर्म 114 सुद्धा अचानक तयार जाता. म्हजे कडेन एक केस आसा आमच्या कुंकळे गांवांत, जंय एका काळांतले फॉर्म 114 काडलेले ते आसा, उमक्याचें नांव आसा, आनी आतां फ्रेश फॉर्म 114 काडले जाल्यार भलत्याचेंच नांव आसा. आरटीआय मारून जेन्ना डॉक्युमेंट काडपाचो प्रयत्न केलो तेन्ना फायल इज मिसिंग. क्लियर कट कनायवन्स between land mafia, officers, ministers. आणि वो इतलो गंभीर इश्यू. देयर इज अ ग्रेव डेंजर अँड थ्रेट टू द आयडेंटिटी ऑफ गोवा अँड गोवन्स. आम्ही कितले बँड वाजयले की गोंयकारपण म्हणून काय जावचें ना. दिस इज अ रियल थ्रेट की लँड आमचे ज्या पद्दतीन नाच जाता. दॅट इज द मेन इश्यू आय एम प्लेसिंग बिफोर द पीपल ऑफ गोवा. जे कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय तांकां काँग्रेस सरकार आतां येतकीच वी वील एन्श्युअर दॅट ऑल पीपल आर पेड कॉम्पेन्सेशन. अरे लोक वळवळल्या सारखे आपले जमण्यो गेल्यो आनी कॉम्पेन्सेशन ना. एव्हरी पर्सन टायटल क्रिएट करून तांकां दिवंक शकता, हांकां दिवपाचें ना. हांकां फक्त व्हडल्या कॉर्पोरेटांक हे सगळे लँड विकून गोंयां एक दुसरें स्वरूप दिवपाचो एक प्रयत्न जो चल्ला. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीज करपाचे ना, कांयच करपाचें ना हांकां. म्हणून हो विषय, हो गंभीर विषय आमी आज लोकां मुखार मांडला. हे पेडण्याचें एक उदाहरण, हे पेडण्याचे सगळे जे हांगा बसले ते. आनीक
कितें क्वेश्चन आसला कित्याक तुमी नांव वाचलें 8 लाख 4 लाख एवरीथिंग इज इन पेरने ओनली दिस इज ओनली इन पेरने अँड मोर पर्टिक्युलरली इन धारगड. एकाच गावात तुम्ही जर अशे लाखांनी स्क्वेअर मीटर जर नाच केलो टोटल इज हाऊ मच टोटल लँड इज टोटल खर्च पडटले पळय तुका. आता हांगाच जर टोटल मारपाक गेल्यार 50 लाख तरी जातले. आनी मोपा एअरपोर्ट एलोन इज 1 करोड. ताच्या सरभोवती आमकां कितले सगळे लँड डील जाले. सरकारान पळय 10 वर्सां बीजेपी सरकारान हाजेर कांयच इन्व्हेस्टिगेशन करूंक ना. म्हाका दुसरें म्हणपाचें आसा, म्हजे कडेन खूब कंप्लेनीच्यो कॉपी आसात. लोकांनी थंयच्या स्थानिक लोकांनी दिल्ली कंप्लेंट्स. अरे निदान एक तुम्ही रिस्पॉन्स तरी दिवपाक जाय की वी हॅव रिसिव्ड दिस कंप्लेंट. एक एक्नॉलेजमेंट सुद्धा येना. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस गव्हर्नन्स? अशेंच जर जमनी तुम्ही खावपाक लागले, लार्ज स्केल सेल, कॉमन मॅन बारीक आज तळमळटा थंय आपल्याक घर ना, आपल्याक जागो ना, आनी अशे लार्ज ट्रॅक्ट्स ऑफ लँड आनी तातूंतले थोडो गव्हर्नमेंटाचो हितून हे आसा, तातूंत ओनरशीप दाखयल्ली आसा, ते सुद्धा नाच जाता, लंपास जाता, लँड चोरेक वयता. ते मराठी पिक्चरान एक वीर चोरीला गेले म्हणून अशें कितें तरी आयकल्लें आमी. अशें आज एक खंयच्या पिरियडाक जाला हें सगळें डिलिंग केन्नाच्यान? हांव खंयच्या पिरियडाचेर वचना. हांव म्हणटा लास्ट 10 वर्सां बीजेपीचो सरकार आसा. खंयच्याय पिरियडान आसो, काँग्रेसच्या काळात सुद्धा जर जाल्लें आसत जाल्यार तुमी कितें करता हाजेर? ह्या अशें जर ह्या पद्दतीन तुमी जर गोंया विकपाक लागले जाल्यार गोंयान उरतलें कितें? हो आज हांव प्रश्न मांडटा ऑन बिहाफ ऑफ काँग्रेस पार्टी. जमनी घेवपी कोण ते सगळे? हे पळय हांवें आतां नांवां दिलीं. हातूंत खूब व्हडलें लिस्ट आसा. गोंयकार असो काय भायले आसा? हे सगळे वायले चडशे बिल्डर चडशे रियल्टी फर्म्स चडशे आसाम गोवा टी सगळे पाहिजे भायले लोक आसा. आणि हांव म्हणटा कितें, येदी व्हडली पार्सेल्स ही खंयच्यान क्रिएट जाली? येदी व्हडली ओनरशीप 8-8 लाख जर मनीस विकता दुसऱ्याक, ती टायटल ताचो टायटल खंयच्यान क्रिएट जालो हाचेर एटलिस्ट कितें कमीच तरी एक सर्च आसपाक जाय. कॉमन प्रॉपर्टी आसा तातूंत चड काय कॉमन प्रॉपर्टी सुद्धा असल्यार आमचो एकच प्रश्न असो, फॉर्म 114 इज नॉट अ टायटल डॉक्युमेंट टू बी यूज टू सेल लँड. And without proper documents, they have purchased this land. They have purchased this land, they have made sale deeds. कोणाच्या बापाचे कितें वयता अशें जाल्लें आसा. दिस इज अ बिग माफिया दॅट इज ऑपरेटिंग. आनी हांवें जर आज एक उदाहरण दिलां, यू कॅन इमॅजिन द मॅग्निट्यूड ऑफ दीस प्रॉब्लेम. लेट इट बी एनी गव्हर्नमेंट, आय डोंट केअर. दिस इज द क्वेश्चन ऑफ प्रोटेक्शन ऑफ गोवाज आयडेंटिटी. And if we don't do this today, it will have a repercussion on the future generations. आणि आमकां जर सगळ्यांच विकून वचपाचें जाल्यार आतांच करया न्हू काबार. आनी कित्याक जाय हें सगळें? सो म्हाका विचारपाचें, बीजेपी हॅज टू आन्सर दीस 10 years ऑफ रूल. आनी कोणाचो सरकार आसूं, यू इन्व्हेस्टिगेट. आज एक तुमकां उदाहरण दिलां इन कुंकोली, ते म्हणटा फायल इज मिसिंग. व्हॉट इज द आन्सर? हाऊ हॅव यू डन दीस? म्हाका ते हाडपाक मेळोंक ना जाल्यार तुमकां दाखयतलो आसलो. नवी ते 114 फॉर्म तयार करतात आता. पयलींच असले जाग्यार डुप्लिकेट यू मीन टू से डुप्लिकेट करता, फ्रॉडुलंट हें दाखयता, कोणाचे सिग्नेचरी घेता, भलत्यांचो सिग्नेचरी घेता, पळयता कोण आसा तो हांगा गांवान. हांव खूब दीस जाले फॉरनान आसा, येवंकूच ना मरे. हाजे नात्र पोंदरा कोण दिसत ना मरे. केले डॉक्युमेंट फॉर्ज टाप 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 जालें. हानी पयले ह्या दिसांनी की बरेचशे लोक न्ही भायले लोक ते गोंयकारांचे नांव घेतात, क्रिश्चनाचे नांव आनी हिंदूची नांवां. मीन दोज नेम्स विच आर व्हेरी common, like if they are taking the Hindu names, they will take Naik as the name, Naik. If it is Christian, they will take some Xavier, some Fernandez. Change of name आम्ही पयला सतत न्यूजपेपराचेर येता. आणि मागीर these people are also there in this, you know, that change of this MB करपाचें अशें it is suspected. So can you say something on this? सी ह्यो ऑथॉरिटीज पळय आसा न्हू, तांचेर कोणाचेर तरी पनिशमेंट जावपाक जाय. कायद्याच्या भायर हांवें एका फक्त सस्पेक्ट्स म्हणल्यार एक्चुअली इन्व्हेस्टिगेशन केलें जाल्यार खूब भायर सरतलें. म्हाका इतलेंच म्हणपाचें आसा, हातूंत कारणीभूत म्हणटा ते ऑल्सो द गव्हर्नमेंट अँड द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज. ते जर सारके आशिल्ले जाल्यार अशें जावंक पावनासलें. आनी जेन्ना तुज्या मुखार फ्रॉड घडटा, इज इट नॉट द रोल ऑफ द गव्हर्नमेंट टू प्रिव्हेंट फ्रॉड? फ्रॉड प्रोटेक्ट्स नन म्हटलेलें आहा लिगल हितून. तुज्यांनी फ्रॉड करून जर जमण्यो विकल्यो जाल्यार कितलीं वर्सां वचूं यू कॅन स्टील रिव्हर्स दॅट. सो केन्ना करतले? वी सस्पेक्ट मेजर फ्रॉड्स इन दीस लँड डील्स वॉट वी हॅव. आनी मोर पर्टिक्युलरली तुमी फॉर्म 114 इज मिसयूज एज इफ इट इज अ टायटल. म्हज्या नांवार आशिल्लें फॉर्म 114 भलत्याच्याच नांवार जाल्लें आसा. तें कितें?
डेली कितें ब्लड शुगर टेस्ट करता तशें आमी प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स पळोवपाचे गोंयकारांनी चेक करपाचे आसा रे म्हजें नांव आसा रे ती ब्लड शुगराक हें मारता ते भशेन इट कॅनॉट बी थोडी यू गो बाय द बिलीफ दॅट माय डॉक्युमेंट इज इंटॅक्ट माय रेकॉर्ड इज इंटॅक्ट तुवें पळोवपाक गेलो जाल्यार भलत्यांचीच नांवां आणि इवन थोडे लोकांचे डॉक्युमेंट्स अवेलेबल ना घरात म्हणजे जनरेशन ऑफ पास आणि ते जर हाडपाक जाय दे से दॅट रेकॉर्ड्स आर नॉट अवेलेबल इवन डोंट यू थिंक इट शुड बी डिजिटलाइज्ड एव्हरीथिंग शुड बी डिजिटलायज तांकां करपाचें ना कित्याक डिजिटल केलें जाल्यार सापडटले रोखडेच ते फास्ट सापडटले आतां फॉर्म 114 बी डिजिटलायज केल्ले आसा तरी सुद्धा त्यांचे फायलीन विदाउट नोटीस टू द पार्टी नांवां खूब अशे इन्स्टन्सीस आसा आय हॅव कम अक्रॉस सो मेनी इट इज हाय टाइम देर इज एन इन्व्हेस्टिगेशन डन एक ज्युडिशियल कमिशन जर घालीत आणि लोकांक आमंत्रण जर दीत की आपले रेकॉर्ड कशें चेंज जाले ते हांगा मांडचे म्हणून फास्ट ट्रॅक हांगा फास्ट ट्रॅक म्हणल्यार हेंचे खबर आहा तुमकां तरी फास्ट ट्रॅक जर ज्युडिशियल जर इंटरव्हेन्शन जालें जाल्यार हातून कितें तरी सुदारणा येतली ना जाल्यार हे गोंया विकून क्लियर जातले म्हणून म्हाका चड सांगपाचें आहा की बीजेपी सरकार परत आयले जाल्यार आनी फुडार बरो ना आणि अनेक सांगपाक जातलें की आता जी तृणमूल काँग्रेस आयला न्ही ताका लागून आता देर विल बी सो मेनी पार्टीज वोट्स विल नॉट गेट स्प्लिट हो इश्यू सोंपलो हय हय हो जाला तितलो हो इश्यू सोंपलो दिस इज ओवर mitigate against this? See, my job as a political party is to first bring it to the notice of the people. It's a well-known fact. We will In see India, how the sometimes- government reacts. But if this government has any sensitivity left, we will see how they react because 10 years they are now in power and in 10 years maximum damage has happened to Goa. Social fabric of Goa also. When they approve plans, multi-storied, they do not do any social impact assessment studies. It is changing the character and lifestyle of the people. तू आता हय सांगला न्हू ज्यांचे पळय कॉम्पेन्सेशन दिवपाचें आहा ते हांवें ऑलरेडी सांगलां तांकां सगळ्यांक कॉम्पेन्सेशन अंडर दीस न्यू एक्ट फेअर कॉम्पेन्सेशन म्हणटा पळय 2013चो जो एक्ट आसा तातूंतल्यान मेळटलें कितें आहा एक पॉलिसी म्हणून हो लँड एक्विजिशन एक्ट 1894चो पयलींचो जो आसलो इट वॉज व्हेरी ड्रॅकोनियन कोणाचे पॉलिटिशियन तांकां संवय आसा तो आपल्या बरोबर ना ताचो जागो आसा जाल्यार एक्वायर करता धमकायता ते तुका नाजाल्यार व्हरता तुजो जागो दिस इज व्हेरी टिपिकल टेंडन्सी वीच इज देर इन गोवा म्हणून हो जो एक्ट आयलो इट वॉज प्रिव्हेंटिंग दॅट मार्केट रेट दिवपाक जाय सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीज करपाक जाय फेअर कॉम्पेन्सेशन आणि खंय जाता जाल्यार रिहॅबिलिटेट सुद्धा करपाक जाय दीज आर द प्रोविजन्स ऑफ दिस एक्ट वीच इज नॉट बीइंग फॉलोड with coming of these new parties in the fray, don't you think that all the opposition parties' votes will get split? Congress is a strong party. Congress right now is the principal opposition party, no matter how many MLAs are there. I feel आता party येता म्हणतात let us not jump to conclusion. Party आयल्या उपरांत पळोवया. We are competent to deal with any situation. And are there fights in the party Congress because these days we read lot of about infighting in Congress and some senior leaders leaving the party and all that. See, that is mostly in major parties this is visible. तुम्ही म्हणता की बीजेपी नाही आसा आम्ही आता किती उदाहरणां पळयता वेर सी व्हडल्यो पार्टी आसा तितून असतात ते लिडर असता खूब बट दीज आर ऑल इंटरनल मॅटर्स आय एम शुअर आम्ही इंटरनली हे सगळें सेटल करूंक शकतले दिस इज नॉट अ मेजर इश्यू कोणाचे ग्रीवेन्स आसा पार्टी इज कॉम्पिटंट पार्टी लिडरशीप इज ऑलरेडी अवेअर ऑफ दिस एंड हॅज टेकन कॉग्निझन्स ऑफ दिस समथिंग विल कम आउट बट दॅट डजंट मीन काँग्रेस अलोन दिस हॅपन्स इट हॅपन्स इन मेनी पार्टीज दिस इज एक्सपेक्टेड इन अ पार्लिमेंटरी डेमोक्रेसी पूण आयच्या सिच्युएशनान अलायन्स जावंक जाय अशें तुमकां दिसता खंयच्या तरी पार्टी कडेन आता म्हजो इश्यू हांगा जो हांव घेवन आयला तो वेगळोच इश्यू आनी आय हॅव नो म्हणजे म्हाका आतां शक्य ना तुमकां हें सांगपाक अलायन्स बी काय कितें जातलें जाल्यार दॅट द पार्टी लिडरशीप वील टेक अप ऑल ते तुमकां सांगतले द पार्टी प्रेसिडेंट वील टेल वॉट इज द करेक्ट डिसिजन थँक्यू No alliance between the Trinamool and the Congress? नो आय सेड दॅट देन लेट द पार्टी सी दिस इज अ क्वेश्चन टू बी आन्सर्ड बाय द पार्टी लिडरशीप
Let the PCC president answer. Your point is valid, but it is not for me to answer. Thank you.